आपल्या आयुष्यातली छोट्यातली छोटी समस्या कधी मोठं रूप धारण करेल काही सांगता येत नाही आणि हे आपल्याला कळतं फक्त दवाखान्यात. तर असाच एक माणूस येतोय ज्याला फक्त मळमळते म्हणून तो गेलाय दवाखान्यात. बघत मग आता त्याचं रूपांतर कशात होतं. आजा आजा तू है पेशंट मेरा, ये ना तू उपचार घेना हो. तू ये ना हा ये ना, तू ये ना हा ये ना, तू ये ना ये ना, तू ये ना तू ये ना. नमस्कार. इथे डॉक्टर तुम्हीच आहात का? हो. काय होत आहे? ते मला ना कलमलल्यासारखं होतंय हो. म्हणजे कलमलल्यासारखं होतंय. ते कळलं. म्हणजे ते नाही का होतं ते कलमलल्यासारखं. मला कळलं तुम्हाला काय होतंय. आता श्वास घ्या आणि सोडा. हा घ्या सोडा, घ्या सोडा. हो सारखं घ्या सोडा म्हणू नका हो. सकाळी मूड होतो ना. कळलं. आता श्वास घ्या आणि सोडा. नाडी बघते. हा देखो आ गया. नको ना वाजवू. कशाला वाजवतो? सांगितलं ना पंच मुद्दाम नाही टाकायचं. थांब ना. सॉरी. मला कळलंय तुम्हाला काय होतंय. कळलं ना? 1 मिनिट थांबा. ओके. घ्या गोळ्या. ओके. एकदम बरं वाटेल. खरंच? हा. लगेच बरं वाटेल. हो. थँक्यू. फक्त जरा छातीत दुखेल, उलटी होईल. म्हणजे सिम्पटम्स ऑफ हार्ट अटॅक. गोळ्या खाल्ल्यावर अटॅक येणार मला? नाही असं कसं मी अटॅक येऊ देईन. मी आहे ना. ही जी छोटी गोळी आहे ना त्याने उलटी थांबेल आणि मोठी गोळी आहे ना त्याने छातीत दुखायचं थांबेल. ओके. फक्त ना हातापायाला खाज आहे. मग काय करायचं? खाजवायचं. नाही खाजवीन मी, पण खाज नाही मिटली तर? मी आहे ना डॉक्टर. मी आहे ना. मग ही घ्या. ही क्रीमची डबी. अच्छा. जिथे खाज येते ना तिथे अशी क्रीम लावायची. ओके थँक्यू. फक्त काय आहे क्रीमचे थोडे साईड इफेक्ट्स असतात. काय? त्यामुळे जिथे क्रीम लावाल ना ती स्किन जळेल. जळेल का? काय माहितीये ना हाताची स्किन जळली की नाही आपण मांडीची काढूया, हाताला लावूया. ही स्किन जळली म्हणून मांडीची स्किन लावाल हो. पण मग मांडीला काय लावणार? पोटरीची. पोटरीची काढून मांडीला लावणार. मग पोटरीला काय करणार? खोट्याची. खोट्याची काढायची पोटरीला लावायची. मग खोटेला काय लावायचं? खऱ्याची. एक टाकला शेवटचा एपिसोड आहे ना म्हणून. आता एवढी तुमची स्किनचे ऑपरेशन होणार, साईड इफेक्ट होणार. 101% स्किनचा कॅन्सर. डॉक्टर काय बोलताय काय? कॅन्सर झालं तर मी मरीन ना. नाही असे कसे मराल. कॅन्सर पसरायच्या आत आपण पाय कापून टाकू ना. पाय कापणार? नाही काय आहे की डॉक्टर म्हणून मला ती जबाबदारी घ्यावी लागेल ना. आणि तुम्ही असे खचून जाऊ नका. एका पायावर सुद्धा माणूस चालतो. चालतो काय धावतो. माझा एक पेशंट आहे ना मॅरेथॉन धावला. मॅरेथॉन. तुम्ही सुद्धा असे एका पायावर असे मॅरेथॉन धावाल. वा 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 वा. आणि असे धावाल आणि धावत माझ्याकडे याल आणि म्हणाल डॉक्टर मला ऍडमिट करा. काय ऍडमिट कशाला? आता एका पायावर तुम्ही धावणार म्हणजे गुडघा झिजणार नाही का तुमचा? मी नी रिप्लेसमेंट करून देईन ना. टेन्शन घेऊ नका. स्टीलची वाटी लावून देते. स्टीलची. त्याच्याबरोबर 2 चमचे सुद्धा देते कॉम्प्लिमेंटरी. माझा पाय कापणार, माझा गुडघा पण जाणार. नाही मग त्याच्या ऐवजी लावून देते ना मी स्टीलचा गुडघा. एकदम मस्त सॉलिड क्वालिटीचा लावून देते. काय मला काय तुम्हाला सांगायचंय की परवा मी एक माणूस जाळला ना. जाळला? तुम्ही माणसं जाळता? नाही म्हणजे ऑपरेशन थिएटरवर तो मेला म्हणून जाळला. असा काय उभ्या नाही जाळला. तुम्ही असं मध्ये रिॲक्ट होऊ नका. उगाच डिस्टर्ब होते ना मी. बरं. तर माझ्या नवऱ्याने त्याला परवा जाळला. नवऱ्याने जाळला? तोच बिझनेस आहे आमचा. कसला? माणसं जाळायचं. नाही म्हणजे काय आहे की या हॉस्पिटलमध्ये येणारा माणूस आहे ना एक तर बरा होऊन ऍम्ब्युलन्स मधून घरी जातो, नाहीतर डायरेक्ट स्मशानात. तुम्ही मला सांगा इथून असे हॉस्पिटलच्या इथे मागे गेलात असे वळून समोर काय आहे? चंदनवाडी स्मशानभूमी. तिथे गेलायत का कधी? हो गेलोय. तिथे जो जाळणारा माणूस आहे ना तो माझा नवरा आहे. तुमचा नवरा? कनेक्टिव्हिटी ठेवावी लागते ना. मला फक्त ना तुम्हाला गुडघ्याची गंमत सांगायची. सांगा लवकर. अशी ना ती वाटी लावली ना की अशी टन 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 अशी उड्या मारत माझ्याकडे याल आणि म्हणाल डॉक्टर आता करा माझ्या किडनीचं ऑपरेशन.
का? असं का म्हणेन मी? तोपर्यंत मला काय सवय लागलेली असेल का व्यसन लागलेलं असेल ऑपरेशन करून घ्यायचं? सांगा ना, एक पाय कापणार, गुडघा जाणार, किडनी जाणार, शिवाय तो स्किनचा काय तो कॅन्सर तो आहेच. हा, तो उफाळून येऊ शकतो कधीतरी. मग सपोज तुम्ही तसं झालं तर आपण दुसरा पाय कापू. दुसरा पाय कापायचा? म्हणजे मी काय दे माय कशाला असं भिकाऱ्यासारखं जगायचं? हे जिणं काय जिणं आहे? छे. आता एवढी ऑपरेशन झाल्यावर तुमचा हार्ट वीक होणार की नाही? तुम्हाला असं कलमलल्यासारखं होणार की नाही? मग हार्ट अटॅक येणार आणि तुम्ही मरणार. कशाला जगायचं? छे. वा वा डॉक्टर वा. थँक्यू. अरे घ्या तुमच्या गोळ्या, घ्या तुमची क्रीम. हो, अरे एवढ्या उपचार करून शेवटी कलमल्ल्यासारखं वाटूनच मरायचं आहे ना. मग आताही तेच वाटतंय मला, कलमल्ल्यासारखं. ओके. अरे ओके म्हणते ही बाई. मला खूप आवडला. तुम दोनों का केमिस्ट्री डे बाय डे इट इज ग्रोइंग एंड ग्रोइंग. हाउ ब्रिलियंट परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू गाइस. ताई, खूप सुंदर केमिस्ट्री, लवली एनर्जी आणि खूप छान परफॉर्मन्स. थँक्यू. थँक्यू. 10 आणि ताई 10-20 गुण मिळालेले आहेत. आणि एवढं हसल्यानंतर आता टेन्शन द्यायची वेळ आली आहे कलाकारांना, कारण आता होणार आहे एलिमिनेशन. आणि त्याचबरोबर हे सुद्धा बघायचंय की कोण आहेत परफॉर्मर ऑफ द वीक. मी निकाल सांगण्यासाठी दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो. परफॉर्मर ऑफ द वीक. विदर्भावर बिलकुल अन्याय करायचा नाही राव. भारत आणि सागर. आणि आता थोडंसं टेन्शन घ्यायची वेळ आमच्यासाठी तुम्ही घेऊच नका अजिबात. मी सगळ्या जोड्यांना या मंचावरती आता आमंत्रित करतो. हुबाई पूजा या 8व्या पर्वात या सगळ्या जोड्यांनी आपल्याला भरभरून हसवलं, खूप आनंद दिला. पण खेळाचे काही नियम असतात, त्या नियमांनुसार कुठली तरी एक जोडी हा मंच सोडून आता जाणार आहे आणि 5 जोड्या जाणार आहेत महाअंतिम फेरीमध्ये. परीक्षकांचा रिझल्ट तयार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सांगावं की कुठल्या कुठल्या जोड्या जात आहेत महाअंतिम फेरीमध्ये. पहिली जोडी आहे भारत गणेशपुरे सागर कारंडे. हो, अभिनंदन. दुसरी जोडी जी महाअंतिम फेरीमध्ये जाणार आहे ती आहे प्रियदर्शन जाधव आणि विशाखा. तिसरी जोडी, दिस इज माय फेवरेट पर्सन, सुनील तावडे शशिकांत केरकर. क्या बात.